लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बाबासाहेबांच्या प्रतिमेचा अपमान बर्दाश्त नाही। ग्वालियर घटनेतील आरोपींना फाशी द्या, देशद्रोह व UAPA लावा। पॅन्थर सेनेची केंद्र व मध्य प्रदेश सरकारकडे कठोर कारवाईची मागणी। बातमी बीड येथून दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची समाजकंटकांनी जाळपोळ केल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या निषेधार्ह व देशद्रोही कृत्याविरोधात ऑल इंडिया पॅन्थर सेनेने तीव्र भूमिका घेत आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून UAPA लावावी व त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी केली आहे। या संदर्भात ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव व गृहमंत्री यांना उद्देशून तीव्र शब्दात निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात आरोपी मिश्रा व इतरांना आतंकी घोषित करून UAPA अंतर्गत तुरुंगात डांबावे, देशद्रोहाचे कलम 124 लावावे, आजीवन कारावास किंवा कठोर शिक्षा द्यावी अशी आक्रमक मागणी करण्यात आली आहे। यावेळी पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजकंटकांचे फोटो जाळून तीव्र निषेध व्यक्त केला। आंदोलनादरम्यान वातावरण प्रचंड संतप्त झाले होते। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी यावेळी संतप्त शब्दात म्हटले की बाबासाहेबांचा अपमान म्हणजे संविधानाचा आणि देशाचा अपमान आहे। ही केवळ जातीय अत्याचाराची घटना नसून थेट देशद्रोह आहे। अशा समाजद्रोही प्रवृत्तींना आजच जेलमध्ये टाकले नाही तर उद्या संविधान व लोकशाहीला मोठा धोका निर्माण होईल। सरकारने तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू। या आंदोलनात सुंदर वाघमारे, सूर्यकांत ठोकळ, सम्यक कोरडे, राजेश वाडमारे, शिवराम ठाकरे यांच्यासह पॅन्थर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ऑल इंडिया पॅन्थर सेनेने केंद्र व मध्य प्रदेश सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की संविधानाच्या रक्षणासाठी आणि दलित आदिवासी समाजाच्या न्यायासाठी तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत तर देशव्यापी आंदोलन उभारण्यात येईल। भारत देशामध्ये मध्य प्रदेश या ठिकाणी ग्वालियर या जिल्ह्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे संविधान निर्माते आहेत। त्यांनी या देशामध्ये लोकशाही आणि बंधुभाव आणि सर्व जाती धर्म गुण्यागोविंदाने नांदला पाहिजे अशी बहाल लोकशाही त्यांनी या देशाला संविधानाच्या माध्यमातून दिलेली आहे। मात्र काल 1/1/2026 रोजी ग्वालियरमध्ये काही समाजकंटकांनी, ते 7 जण आहेत, त्यांनी अतिशय निंदनीय कृत्य केलेलं आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यांनी एक झेरॉक्स काढून लायटरच्या माध्यमातून जाळण्यात आलेला आहे। अशी व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले। त्याचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने मी जाहीर निषेध करतो। त्या सर्व समाजकंटकावर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे अशी माहिती आहे। या गोष्टीचा आम्ही पोलीस प्रशासनाचं स्वागतच करतो। मात्र अशा प्रवृत्ती वरी मुंडकं काढून या देशाला एका जातीमध्ये धर्मामध्ये बंदिस्त करण्याचं काम करताय, त्यांना वेळीच आवर घालण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि मध्य प्रदेशमधले जे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत यादवजी यांना मी आवाहन करतो की या सर्व आरोपीवर रोहित शर्मा, अमित दुबे, देवेंद्र शर्मा, कुलदीप कांकरिया, अनिल मिश्रा, गौरव व्यास आणि अमित भरोदिया आणि इतर 7-8 जणांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अजन्म कारावास अशी जन्मठेपेची शिक्षा द्यावी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान करतो त्याला जाळण्याचं काम, त्याला पेटवण्याचं काम, त्याला उद्ध्वस्त करण्याचं काम या देशातील प्रत्येक बहुजन बांधव करेल। आणि त्याच अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी ज्यांनी बाबासाहेबांचा फोटो जाळला त्यांचा फोटो जाळून निषेध नोंदवून
जिल्हाधिकारी मार्फत आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या मार्फत देशाचे गृहमंत्री, देशाचे मुख्य पंतप्रधान आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांना एक निवेदन सादर करणार आहेत. या ठिकाणी आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी प्रतिकात्मक त्यांचे फोटो, त्या ज्यांनी जाळले त्यांचे फोटो आम्ही या ठिकाणी जाळणार आहेत. आम्ही सर्व जाती धर्म समभाव म्हणून या ठिकाणी कुठल्याही देवाचा किंवा ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांच्या सुद्धा देवाचा आम्ही फोटो जाळणार नाहीत. कारण त्याचं असं आहे की आम्हाला समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं आंदोलन, कुठलाही उद्रेक करायची आमची भावना नाही. त्या अनुषंगाने आम्ही पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री आणि ग्वाल्हेरचे मुख्यमंत्री यांचा सुद्धा मी फोटो जाळणार होतो. मात्र हे आंदोलन मी तसं न करता एक लोकशाही मार्गाने या ठिकाणी करून ज्यांनी फोटो जाळला त्यांचं जाळतोय. त्यांच्यावर जर UAPA अंतर्गत ऍक्ट गुन्हा दाखल करून त्यांना जर जेलमध्ये न टाकलं तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आमच्या ज्यांनी भावना दुखवल्या त्यांचा देवाचा, त्यांच्या धर्माचा, या देशाच्या गृहमंत्री, पंतप्रधान यांचा सुद्धा फोटो आम्ही जाळून रस्त्यावर आंदोलन करू असा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने इशारा देत आहोत आणि या ठिकाणी त्यांचे फोटो जाळत आहोत. आपण बघू शकता हे 4 व्यक्तीचे फोटो आहेत आणि अन्य व्यक्ती त्या ठिकाणी ही 1, हा 2 आणि हा 3 आणि हा 4 या 4 फोटो आम्ही या ठिकाणी जाळून त्यांचा निषेध करून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहोत. ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने असंच आम्ही जळत राहणार. जो कोणी बाबासाहेबांच्या संविधानाच्या आणि या देशाच्या एकात्मतेला हेच पोहोचण्याचं काम करेल, याचा अंत याच पद्धतीने होईल हे दाखवण्यासाठी आंदोलन केलेलं आहे. हा अनिल मिश्रा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद, 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 संविधान जिंदाबाद, 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 लोकशाही जिंदाबाद, 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 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बाबासाहेब मणेरे, रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी, महाराष्ट्र, बीड जिल्हा प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.